विडी घरकुल परिसरातील नाला काम संथ गतीनं. पावसाळ्यापूर्वी नागरिकांमध्ये चिंता. गेल्या वर्षी पावसाळ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे हैदराबाद रोडवरील विडी घरकुल परिसरासह आसपासच्या अनेक नगरांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेक घरात पाणी शिरल्यानं नागरिकांना जवळपास 10 दिवस मोठ्या हालापेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या. संपूर्ण परिसर जलमय झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं होतं. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, तत्कालीन नगरसेवक प्रथमेश कोठे, त्यांचे सहकारी तसेच आमदार विजयकुमार देशमुख यांनी पूरग्रस्त भागाला भेट देऊन नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी अक्कलकोट रोड व विडी घरकुलच्या उंच भागातून येणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत व्हावा यासाठी विशेष आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्यानुसार शहरातील नैसर्गिक व पावसाळी पाण्याच्या प्रवाहाला मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या नाल्याच्या बांधकामास मंजुरी देण्यात आली आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र काम सुरू होऊन अनेक महिने उलटून अपेक्षित गती मिळाली नाही. 4-5 महिन्यांपूर्वी महापालिका आयुक्तांनी संबंधित ठेकेदाराला कामात गती आणण्याबाबत सक्त सूचना दिल्या, तरी देखील कामाचा वेग वाढलेला दिसत नसल्याची चर्चा परिसरात आहे. दरम्यान येत्या काही आठवड्यात जोरदार पाऊस झाल्यास अर्धवट अवस्थेतील या कामामुळे नव्या अडचणी निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते. नाल्याचं काम सुरू असताना काही ठिकाणी वाहत्या पाण्याचा नैसर्गिक मार्ग बंद करण्यात आल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. सध्या आपण विडी घरकुल येथील नागरी सहकारी बँकेच्या वतीनं नियोजित असलेलं घरकुलचं परिसर मधील जे वसाहत आहे त्या ठिकाणी आपण थांबलेलं आहे. अक्कलकोट रोडवरून ज्या वेळेला पाणी येईल त्यावेळेला तो पाणी विडी घरकुल येथील तो आता आपण पाहिलेला भाग आहे त्या भागातून पाणी या भागातून असं पाणी येत असतो. पण आता या ठिकाणी पाहिलं तर अजून कुठल्याही परिस्थितीचं काम या ठिकाणी झालेलं नाही आहे. नाल्याचं पूर्ण सिमेंट काँक्रीकरण झालं नाही, प्रमाणात साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी जे आता सध्या आलेले रहिवासी आहेत त्यांना पाण्यातूनच ये जा करावा लागणार आहे. यापुढेही असंच आपण जर पाहिलं तर आता या ठिकाणी जे आता बंदिस्त असलेलं जमीन आहे, कारण या ठिकाणी पण कुठलीही खोदाई केलेली नाही, कुठलंही पाणी जाण्यासाठी वाट सोडलेली नाही आहे. यामुळं या ठिकाणी पाणी जर थांबलं तर या पुढचा जो सध्या नाल्याचं काम चालू आहे तो नाल्याच्या परिसरामध्ये तो पाणी जाणारच नाही आहे. कारण या ठिकाणची जो परिसर आहे तसं बघितलं तर दोन्ही ठिकाणच्या प्रवासात पाण्याच्या प्रवाहाला दोन्ही ठिकाणी ब्रेक लागलेला आहे. या ठिकाणचा पहिला ब्रेक या ठिकाणी ब्रेक आहे आणि दुसऱ्या ठिकाणी या ब्रेक आहे. आता पुढं पण अजून 2-3 ठिकाणी अशाच पद्धतीनं त्याला वाट न सोडल्यामुळं जर याला कदाचित 1-4-5 दिवसात जर पाऊस पडला तर मोठ्या प्रमाणात पाणी साचणार आहे. आणि यामुळे हिरामोती टावर ते गोंधळे वस्तीचा हा परिसरातला जो जवळपास 50,000हून अधिक लोकांची रेलचेल रोजच्या दैनंदिन कामासाठी जात असतात, त्यांना या मार्गामुळे या पाण्याच्या प्रवाहामुळे पूर्णतः त्यांचा वाहतूक विस्कळीतपणा होण्याची दाट शक्यता आहे. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी, नगर अभियंत्यांनी किंवा जे ठेकेदार असतील त्यांना तातडीनं शासकीय अधिकाऱ्यांनी याला सक्त सूचना देऊन या ठिकाणचे जे अर्धवट असलेले जे महत्त्वाचे कामं आहेत त्या महत्त्वाच्या कामांना यांनी प्राधान्य द्यावं. नाहीतर येत्या पावसाळ्यात या ठिकाणचे दोन्ही विभाग सोलापूर शहर आणि विडी घरकुलचा भाग असे दोन्ही विभागला जाण्याची शक्यता म्हणजे दाट शक्यता वाढत आहे. त्यामुळे पावसाचं पाणी साचून विडी घरकुल परिसर पुन्हा जलमय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कामाच्या ठिकाणी देखरेखीचा अभाव असल्याचा आरोप होतोय. काही वेळा कामगार काम करण्याऐवजी पत्ती खेळताना दिसल्याचं स्थानिकांनी सांगितलं. त्यामुळे संबंधित विभागाच्या नियंत्रण व देखरेखीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. विशेष म्हणजे अक्कलकोट रोडवरून येणाऱ्या पाण्याच्या निचऱ्यासाठी करण्यात येणाऱ्या नाल्याची खोदाई काही ठिकाणी खासगी जागेतून करण्यात आली. शेखर इराबती यांच्या मालकीच्या जागेतून नाला खोदण्यात आल्याचं सांगितलं जातंय. त्यांनी संबंधित जागा खासगी मालमत्ता असल्याचं दर्शवणारी नोटीस लावली. लगतच्या वैष्णवी प्रभाकर कामूर्ती यांनी उभारलेल्या पत्र्याच्या शेडला वळसा घालून नाल्याचं काम करण्यात येत असल्याचं दिसतंय. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा प्रवाह अडथळामुक्त राहणार का असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करतात. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं गेल्या वर्षी विडी घरकुल येथील पूरग्रस्त लोकांना न्याय देण्यासाठी या ठिकाणी नाल्याची व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले होते. गेल्या वर्षभरापासून या ठिकाणी नाल्याचे काम सुरू आहे. राज्य शासनाने 15 कोटीची निधी मंजूर केलेला असून सध्या आपण या ठिकाणी घरकुलमधील जो भाग आहे त्या भागातून नाला परिसर हा जात असतो. त्या नाल्याच्या परिसरात आपण या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी पाहिले असता की नाल्याच्या मधोमध 2 जे खाजगी धारक आहेत त्यांचे प्लॉट आहेत, त्या प्लॉटामधूनच
महानगरपालिकेच्या ठेकेदारांनी आपली जागा निश्चित केलेली आहे. आता त्या ठिकाणी अजूनसुद्धा या मार्गावर नालाचं जे मुख्य काम आहे सिमेंट काँक्रीट करण्याचं, या ठिकाणी झालेलं नाही आहे. आता अवघ्या 8-10 दिवसात पावसाळ्याचं चिन्ह सोलापूरकरांना दिसत आहेत. आता जर पाऊस जर याला कदाचित मोठ्या प्रमाणात जर पाऊस पडला तर या ठिकाणच्या पुन्हा एकदा घरकुलमधील रहिवाशांना पाण्याने पुन्हा एकदा वेढा दिल्याशिवाय राहणार नाही. कारण गेल्या वर्षी पूरजन्य परिस्थितीमध्ये गेल्या 10 दिवसापर्यंत सगळ्या नागरिकांना पाण्यामुळं त्रास झालेला होता. आणि आता हिरामोती टावर ते गोंधळी वस्ती हा जो भाग आहे, या भागातील प्रमुख रस्त्याच्या आजूबाजूला सध्या ड्रेनेज लाईनचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पण या ठिकाणचं काम अत्यंत संथ गतीनं सुरू असल्यामुळं एखादा जर मोठा पाऊस झाला तर मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी मोठ्या प्रमाणात पावसाने त्रास होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. पावसाळा तोंडावर आलेला असताना नाला काम अद्याप पूर्णत्वास न गेल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. प्रशासनाने या कामाची तातडीनं दखल घेऊन अडथळे दूर करावेत, कामाला गती द्यावी आणि संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होते. अन्यथा यंदाचा पावसाळा विडी घरकुल परिसरातील रहिवाशांसाठी पुन्हा एकदा डोकेदुखी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जाते.